बातमी आहे चापोली जिल्हा परिषद गटातून। सध्या प्रचाराने अक्षरशः वेग घेतलाय आणि या प्रचारात आता उत्साहासोबतच आक्रमक राजकारणी पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद गटातून सुमनबाई रामदास लोणावळे व भाजप उमेदवारांना सध्या जनतेचा वाढता आणि ठळक प्रतिसाद मिळताना स्पष्टपणे दिसतोय। विशेष म्हणजे सुमनबाई रामदास लोणावळे आणि सज्जन लोणावळे यांनी जिल्हा परिषद गटातील गावांचा कोपरान कोपरा पिंजून काढत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। हा प्रचार केवळ पोस्टर, बॅनर, घोषणा यापुरता मर्यादित नसून तो थेट शेतकरी, विद्यार्थी, तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचताना दिसतोय। गावोगावी होत असलेल्या प्रचार फेऱ्यामध्ये लोकांचा मोठा प्रतिसाद, सहभाग हेच या प्रचाराचं वैशिष्ट्य ठरत आहे। दरम्यान या प्रचारादरम्यान सज्जन लोणावळे यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल करत वातावरण आणखीन तापवलंय। निवडणुकीपुरते दिसणारे नेते नकोत, काम कुणी केलं आणि आश्वासन कुणी दिली हे जनता ओळखते। विकास भाषणातून नाही तर कामातून दिसतो, असा थेट आणि स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिलाय। या हल्लाबोल प्रचारात विरोधकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नावर बोलत गावासाठी खरं काम कोण करतं हा सवाल थेट मतदारांसमोर ठेवण्यात आलाय। या सगळ्या घडामोडी पाहता चापोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता अधिक चुरशीची, रंगतदार आणि निर्णायक वळणावर आली आहे असल्याचं स्पष्ट दिसतंय। वारं कुणीकडे फिरेल, कोणाचं पारडं जड होईल हे येणाऱ्या दिवसात प्रचारादरम्यान स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी चापोली गटात भाजपच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळतोय आणि तोच या निवडणुकीचा महत्वाचा राजकीय संकेत मानला जातोय। चापोलीत निवडणूक खऱ्या अर्थाने पेटली आहे आणि अंतिम निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चला तर पाहू सज्जन लोणावळे काय म्हणतायत। आज 26 जानेवारी आणि ज्या पक्षामध्ये आम्ही काम करतो त्या पक्षाचं एक स्लोगन आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी स्वतः। खरं तर आनंदवाडी हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी मला गावात येताना बऱ्याच जणांनी म्हटले, दोघा चौघांनी, तुम्ही आनंदवाडीवर जास्त वेळ घालण्यापेक्षा मतदारसंघातल्या इतर गावावर लक्ष द्या। पण ज्यांनी कोणी मला हे सांगितलं, मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो, मामा प्रत्येक गावात हेच म्हणतायत, आमचं गाव पूर्ण पाठीमागे आहे, तुम्ही दुसऱ्या गावावर लक्ष द्या। का एका शेतकरी, कष्टकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याच्या आईला मतदान करायचं का संस्था चालकाच्या बायकोला मतदान करायचं हे आता तुम्हाला ठरवण्याची वेळ आलेली आहे। अहो, त्यांची पत्नी तिकडे उदगीरला नोकरीला, ते स्वतः इथं नोकरीला, काय काम करणार गोरगरिबांची? संस्थेत जर गेलो मला राशन मिळणार म्हणून, तर ती तुमची समस्या सोडवणार आहेत का? साध्या साध्या गोष्टी आहेत, दवाखान्याची जर अडचण आली, चला गुरुजी दवाखान्यात मंत्री येणार आहेत का? अरे का किरकिर लावून घेतलं बा, मागे म्हणतील ते। तुमच्या गावात तुम्हाला आज इलेक्शन मध्ये, तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला फिरू देत नाहीयेत। लोक म्हणतात तिकडून तिकडं पलीकड वार्डात यायच देखील नाही म्हणून सांगतात। राजकारणामध्ये सत्तेसाठी आला असाल, हा सज्जन लोणावळे, हा काशीनाथ होनराव, या ठिकाणी माझी आई, आमची सर्व टीम, आम्ही सत्तेसाठी नसून आम्ही सेवेसाठी राजकारणामध्ये आहे। आता त्यांनी शाळेत लेकरायला शिकव का आपले काम करावं? ते स्वतः प्राध्यापक, दोघेही भाऊ प्राध्यापक, एक प्राचार्य, एक उपप्राचार्य, ह्यांना दुसरा कोण सापडलाच नाही उपप्राचार्य करायला। ही सगळे हेच, ते घरात संस्थेचा अध्यक्ष हेच, सचिव हेच, प्राचार्य हेच, उपप्राचार्य हेच, सरपंच हेच, जिल्हा परिषद तेच, पंचायत समिती सदस्य तेच। अरे भाई, दुसऱ्यालाही बघा काय देऊ द्या, दुसरा माणूस आहे का नाही सांगा। प्रत्येक गोष्ट आम्ही, आमच्याशिवाय बाहेर कोणालाच नाही। बरं देऊन तर काय उपयोग आहे? काय बोंबा उठले चापोलीमध्ये? एका वार्डामध्ये तुम्हाला लाज वाटली पाहिजे। लाज त्यांना का की वार्डामध्ये जाताना रस्त्याचं काम चालू होतं, तिथला ग्रामपंचायत सदस्य काम करत होता, तर काम किती 5-10 लाखाचं, ते म्हणले नाही सगळं काही मला सवयीप्रमाणे, काही असो मीच काम मी करणार म्हणून काम अडवलं आणि जेसीबी खाली झोपले। त्या दिवशी रस्त्याचं काम अडवलं सरपंचाने चापोली मधलं आणि जेसीबी खाली झोपले। आणि काल ज्या वेळेस ते वार्डामध्ये जाण्याचा प्रयत्न केला मतदान मागायला, त्यावेळेस लोकांनी तिथंच म्हणले, तिकडून पलीकडे म्हणले, इकडे अलीकडे देखील यायचं नाही। इथला पूर्ण वार्ड 1200 मताचा सज्जन लोणावळेच्या पाठीमागा ठाम उभा आहे म्हणून त्यांनी सांगितलं। रस्त्याचं काम आता आम्ही त्यांच्याकडूनच करून घेऊ, तुम्ही यायचं देखील नाही म्हणले अलीकडं। वार्डामध्ये, गावातल्या वार्डात तुम्हाला लोक प्रवेश देत नाहीयेत, तुम्ही त्या ठिकाणी सर्कल मध्ये काय म्हणून फिरताय? तुमचं एक काम सांगा, जिल्हा परिषद सर्कल मध्ये एखाद्या माणसाचं काम सांगा तुम्ही केलेलं, ह्याची मी 60 वर्षाची पगार केलोय, ह्याचं अजून एखादी काम केलोय,
एखाद्या गरीब माणसासाठी मी दवाखान्यात गेलोय, एखाद्या माणसाच्या ऑपरेशनसाठी मी मदत केली 50-50 हजार रुपये, असा एक माणूस दाखवा, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ही सगळी जनता तुमच्या पाठीमागे राहिली असते. तुमचे कार्यकर्ते कोण आहेत? तिथं शिक्षक. जे शिक्षक विद्यादानाचं पवित्र असं काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांची इच्छा नसताना तुम्ही काय करताय? पॉम्पलेट वाटायला लाव, कॅलेंडर वाटायला लाव, टी शर्ट वाटायला लाव, त्यांचे नम्र त्या ठिकाणी घ्या. नम्र कशाला? तर नाही म्हणले आता फोन पे ह्याला पैसे मारायचे. आणि कशाला? माल पाणी लागते, माल लागते, पाणी लागते, जेवायला लागते. अरे काय शिक्षकांच्या हातून तुम्ही काम करून घेताय? आणि ह्या माणसाला बघा तुम्ही संध्याकाळी 1-2च मिनिट थांबताय का बघा जागेवर. संगीत जसं चालू राहते तसं राहते कार्यक्रम. अहो एकटं ही माणसं पान टपरीवर जरी सकाळ आली, सरपंच झाल्यावर बी एकटं यायचं, 10 लोक जरी थांबले तर एकटंच सुपारी खाऊन वापस जायचं. असला यांचा कार्यक्रम. आणि आता मला पुळकार आहे आमचा या संस्थेवर, या शाळेवर, त्या शाळेवर आम्हाला बोलवण्यापेक्षा लेकरांना कर्मवीर भाऊराव पाटलासारखं प्रामाणिक शिकवा. लेकरांच्या बापाची त्या ठिकाणी त्यांचे खिशेरी कामं करायचं, त्यांच्या खिशातून पैसे लुटायचे. त्या लेकराला काही शिकवायचं बी नाही. त्या लेकरा पिढ्यानपिढ्या बर्बाद करायच्या. त्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार करायचा. लेकराच्याच खिशातले पैसे खायचे, त्या लेकराच्या बापाच्या खिशातले फीसच्या नावाखाली पैसे खायचे. आणि पुन्हा आमच्याच डोक्यावर त्या ठिकाणी त्या पैसे घेऊन येऊन नंगा नाच करायचा म्हणायचं. आता मी मत विकत घेणार आहोत. सज्जन लोणारेकडे काय मताला 2,000 देणार आहोत, 5,000 देणार आहोत, 10,000 देणार आहोत. आमचेच पैसे आमच्या लेकरास तुम्हीच जर कर्मवीर भाऊराव पाटलासारखं आज गोरगरिबाच्या लेकराला फुकट शिकवलं असतं. आज त्या ठिकाणी जेवढा स्टाफ घेतलाय ते इथले सगळे कर्मचारी ह्या परिसरातले जास्तीत जास्त घेतले असते. सोयरे धारे भरण्यापेक्षा बिना पैशाचे भरले असते तर आज त्या ठिकाणी कोण दुसरा उगवला असता काही. तर ज्या वेळेस तुम्ही लेकराला साधे ऍडमिशन द्यायचे असते त्यावेळेस तुम्ही ही फीस ते फीस ते फीस त्या फीसच्या नावाखाली प्रचंड लूट करता. आणि आज वरून अपेक्षा करता की त्या लेकरानं आणि लेकराच्या बापानं तुमच्या सोबत राहू. जर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहिला असता, त्यांच्यासाठी निस्वार्थपणे राहिला असता तर ही वेळ तुमच्यावर आज आली नसती. सर्वसामान्य माणूस विरुद्ध धनगाडगा अशी आहे. हे पैशाची जर मी त्यांना वारंवार प्रत्येक सभेतून म्हणतोय, सर दामाची भाषा करू नका, कामाची भाषा करा. थोडं कामावर बोला. तुम्ही काय काय दिवे लावलेत ते बोला. काल आमचे लातुरे साहेब म्हणले बा कुठे किती 30 कोटीचे काम केले म्हणून सांगितले. हे म्हणले हायवे सांगत असेल म्हणले. काय सांगत माहित आहे आपल्या गावाच्या नावातच आनंद आहे. आणि हा आनंद, माझा आनंद तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला द्विगुणित केल्याशिवाय राहणार नाही याचा मला पवनपुत्र हनुमानाच्या समोर मला विश्वास आहे त्या ठिकाणी. म्हणून त्याच विश्वासाची शिदोरी घेऊन मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.